श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला दत्तगुरूंची बोधकथा सांगणार आहेत. ज्यांनी दुखवलं त्यांच्यामुळेच आयुष्य बदललं. जवळची माणसं जेव्हा साथ सोडतात तेव्हा देव आपल्याला काय शिकवतो. एका छोट्याशा गावात गणू नावाचा एक साधा शेतकरी राहत होता. गणू श्रीमंत नव्हता, पण त्याचं मन मात्र खूप मोठं होतं. तो नेहमी म्हणायचा, माझ्याकडे कमी असेल तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचं मन दुखायला नको. गावात कोणाला अडचण आली तर गणू सगळ्यात आधी मदतीला धावून जायचा. कधी कोणाला धान्य द्यायचा, कधी पैशांनी मदत करायचा, तर कधी फक्त प्रेमाचे 2 शब्द बोलून आधार द्यायचा. त्याचा एक भाऊ होता, विठू नावाचा. गणूला वाटायचं सगळे साथ सोडतील, पण माझा भाऊ माझ्यासोबत कायम उभा राहील. पण आयुष्याची परीक्षा कधी कधी अनपेक्षित वळण घेते. एक वर्ष शेतीत मोठं नुकसान झालं. घरची परिस्थिती खराब झाली. गणू खूप अडचणीत आला. त्याला वाटलं आता माझा भाऊ नक्की माझी मदत करेल. पण ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यानेच साथ सोडली. इतकंच नाही तर गणूच्या अडचणींची चर्चा लोकांमध्ये केली गेली. ज्या व्यक्तीसाठी गणूने नेहमी चांगलं केलं होतं त्याच व्यक्तीकडून त्याला दुःख मिळालं. गणू पूर्णपणे तुटून गेला. तो रात्रभर विचार करत राहिला. मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच माणसाकडून मला एवढं दुःख का मिळालं. दुसऱ्या दिवशी तो दत्तगुरूंच्या मंदिरात गेला. डोळ्यात अश्रू घेऊन तो म्हणाला, दत्तगुरू, बाहेरच्या लोकांनी दुखवलं असतं तर सहन झालं असतं, पण माझ्या माणसांनी दिलेलं दुःख खूप मोठं आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच मला एकटं का सोडलं. तेवढ्यात दत्तगुरू त्याच्यासमोर प्रकट झाले. दत्तगुरूंनी गणूला नदीकाठी नेलं. तिथे त्यांनी एक साधा दगड आणि एक हिरा दाखवला. दत्तगुरू म्हणाले, गणू, सांग, या दोघांमध्ये फरक काय. गणू म्हणाला, दत्तगुरू, हिरा मौल्यवान आहे आणि दगड साधा आहे. दत्तगुरू हसले आणि म्हणाले, पण गणू, हिरा मौल्यवान होण्याआधी खूप घासला जातो, अनेक वेदना सहन करतो. तसंच माणसाचं आयुष्य असतं. काही लोक आपल्याला सोडून जातात, काही लोक आपल्याला दुखवतात, पण त्यातूनच आपण स्वतःची ताकद ओळखायला शिकतो. गणू शांत झाला. दत्तगुरू पुढे म्हणाले, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाही. काही लोक आनंद देतात, काही लोक आठवणी देतात आणि काही लोक मोठी शिकवण देऊन जातात. ज्यांनी तुला दुखावलं त्यांच्यासाठी मनात राग ठेवू नकोस, कारण कधीकधी काही माणसं दूर होतात कारण दत्तगुरू तुला स्वतःच्या जवळ आणत असतात. गणूच्या डोळ्यात अश्रू होते, पण आता ते दुःखाचे नव्हते. तो समजला होता, आपल्याला सोडून जाणारे लोक आपली किंमत कमी करत नाहीत, ते फक्त आपल्याला स्वतःची किंमत ओळखायला शिकवतात. त्या दिवसापासूनच गणूने प्रेम करणं सोडलं नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली, माणसावर प्रेम करा, पण तुमचा खरा आधार फक्त दत्तगुरूंवर ठेवा, कारण जग साथ सोडू शकतं, पण दत्तगुरू कधीही भक्तांचा हात सोडत नाही. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.